ट्रॅफिकची मेजर समस्या आता ग्रेट सेपरेटरचा आपला डांगे चौकात झाला, त्याच्यामुळं फार मोठी जी समस्या होती ट्रॅफिकची. हिंजवडीचा IT पार्क सुटल्यानंतर शहरात येणारा तो एकमेव रस्ता आहे जो आपल्या या चिंचवड स्टेशन, पिंपरी, भोसरीकडे जाणारा त्या दिशेला येतो, तर त्या दिशेला येतो. आणि दुसरा आपला वाकडचा रस्ता. पण ह्या रस्त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा अडथळा डांगे चौकात येत होता ट्रॅफिकचा. तर ग्रेट सेपरेटर करून तो पूर्ण बायपास करून आता तिथे एकही सिग्नल नाहीये, तो डिरेक्टली आपण पास करतो. तो ग्रेट सेपरेटर आपण आता वाढवतोय. आता अडचण काय झाली आहे की ग्रेट सेपरेटर छोटा झाल्या कारणाने आमच्या थेरगावात जाणारा जो भाग वाढलाय, तिकडे जाणाऱ्या नागरिकांना अडचण होती टर्न मारायला. तो आता त्याचं टेंडर होतंय, तो ग्रेट सेपरेटर वाढवतोय, तो अजून पुढे येईल आणि ओव्हरब्रिज थेरगावसाठी जाणाऱ्या वेगळ्या याला ओव्हरब्रिज ग्रेट सेपरेटर पुढे आले की पूर्णतः एक्सटेंड करणार. आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या समोरच्या चौकामध्ये आपण छोटासा एक ब्रिज करतोय, अंडरपास ब्रिज आणि ओव्हरब्रिज करतोय. आणि अंडरपास साठी चिंचवड गावात न येणार जे पब्लिक आहे त्यांना तिकडनं पास होण्यासाठी तो सिग्नल पूर्ण बायपास होईल, सिग्नलला थांबायची गरज नाही, तो आपण करतोय जेणेकरून ती तिथली ट्रॅफिकची. थेरगावचा जो जुना पूल आहे तो हे करणार का, तो स्क्रॅप करून का त्याला ओव्हर करून? नाही, त्याच्या पुढे आदित्य बिर्लाच्या समोर आल्यानंतर जो चौक आहे आता ट्रॅफिक वाढते. हो बरोबर आहे. तिथे बऱ्याचशा मोठ्या सोसायटीज झालेल्या आहेत, त्या सोसायटीमुळे पूर्णतः नागरीकरण वाढले आणि त्या करता तिथं आता गरजेचं आहे ग्रेट सेपरेटर, गरजेचं आहे.